नमस्कार मित्रांनो, देशी गाईचेच दूध का प्यावे हा जो माझा व्हिडिओ होता त्यावर भरपूर टीका होती आहे. टीका ह्याच्यासाठी होती आहे की लोकांचं म्हणणं आहे की साहेब तुमच्याकडून मला अनसायंटिफिक व्हिडिओची अपेक्षा नव्हती. तर हे लक्षात घ्या की व्हिडिओ अनसायंटिफिक नाही आहे. सायन्सला एस्ट्रोजेन, ऑक्सिटोसिन हे हार्मोन्स समजले आहेत, ते मोजता येत आहेत. पण अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या सायन्सला मोजता येत नाही आहेत. एक्झाम्पल द्यायचं झालं तर बघा, एकाच ठिकाणी एकाच प्रकारचा चारा दिल्यावर म्हैस, देशी गाय आणि एच-एफ गाय या तिन्ही गायींच्या दुधामध्ये एवढा मोठा फरक काय येतो? तिघींच्या चवीमध्ये फरक काय येतो? ठीक आहे, ते जाऊ दे. दोन वेगवेगळ्या जातीचे पेरू अगदी आजूबाजूला लावले आणि त्याला सेम खत, सेम जमीन, सेम सगळं, सेम पाणी दिलं तर दोन्ही पेरूंची फळं वेगळी काय येतात? म्हणजे पेरूचं जे फळ असतं ह्याचं नेचर, ह्याचं चव, ह्याच्यातलं गुणधर्म हे ते झाड डिटरमाइन करतं, राईट? आता तो पेरू खाल्ल्यावर आपल्याला वेगळ्या प्रकारचं पोषण मिळणार आहे आणि दुसऱ्या झाडाचं पेरू खाल्ल्यावर आपल्याला वेगळ्या प्रकारचं पोषण मिळणार आहे. दोघांची ब्रिक्स लेवल म्हणजे साखरेचं प्रमाणही वेगळं असू शकतं. दोघांमधलं पौष्टिक तत्त्वही वेगवेगळं असू शकतं. पण दोन्ही झाडं एकाच मातीत आणि आजूबाजूला आणि एकाच खतावर वाढत आहेत. मग हे तुम्ही कसं एक्सप्लेन करणार? त्यामुळे हे लक्षात घ्या की दुधातील पोषण आणि दुधातील क्वालिटीज हे इनपुटवर फक्त अवलंबून नाही आहेत. जसं दोन पेरूची झाडं वेगवेगळे प्रोसेस करतात, तशा दोन जातीच्या गायी वेगवेगळ्या प्रोसेस करतात. माझ्या अनुभवात असं आलं आहे की गिरपेक्षा साहिवाल जातीचं दूध गोड आहे. मला अनुभवात असंही आलेलं आहे की प्रत्येक गाय हे तिच्या वासरासाठी काही गोष्टी दुधातून सोडत असते आणि त्या गोष्टी तुम्हाला हव्यात की नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे. मी कुठल्याही प्रकारच्या दुधाचा प्रसारक नाही आहे किंवा तुम्ही काय प्यावं आणि काय पिऊ नये ह्याच्याशी माझं काहीच घेणं देणं नाही आहे. मी फक्त माझी बाजू मांडतो आहे, माझे विचार मांडतो आहे. तुम्हाला घ्यायचे तर घ्या, नाहीतर म्हणा की हुशार गाईचं दूध हुशार आणि तू मूर्ख.